843 महिलांनी स्वतःचं गर्भाशय काढून टाकलं। दरवर्षी बीडमधून 1.75 लाख कामगार ऊस तोडीसाठी स्थलांतर करतात। पण यासाठी महिलांना जी किंमत मोजावी लागते ते ऐकलं तर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल। 2025च्या सर्वेच्या रिपोर्टनुसार 843 महिलांनी गर्भाशय काढून टाकलं। त्यातल्या 477 महिला या 30 ते 35 वयोगटाच्या होत्या। पण हे असं का घडलं? तर ऊस तोडीचं काम म्हणजे प्रचंड कष्टाचं, दिवस रात्र मेहनत, उन्हात राबणं आणि डोक्यावर ऊसाची मोळी वाहणं। पण या कष्टाच्या आड येते ती मासिक पाळी। जर पाळीमुळे एखादा दिवस सुट्टी घेतली तर मुकादम मोठा दंड आकारतो किंवा पगार कापतो। पैसे कापले जाऊ नयेत आणि कामात खंड पडू नये म्हणून केवळ 25 ते 35 वर्षांच्या तरुण महिलांना शस्त्रक्रिया करून आपली पिशवी म्हणजेच गर्भाशय काढून टाकण्यासाठी पुश केलं जातंय। मुकादम म्हणतात पिशवी काढली की दर महिन्याची कटकट मिटली, मग कामाला सुट्टी घ्यायची गरज नाही। काही खासगी डॉक्टर सुद्धा सध्या पोटदुखीला गर्भाशयाचा कॅन्सर होईल असं घाबरून शस्त्रक्रिया करायला लावतात। 2-3 मुलांनंतर पिशवी काढल्यामुळे या महिलांना वेळेआधीच म्हातारपण येतंय। सांधेदुखी, कंबरदुखी आणि मानसिक त्रासाने त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होतंय। कागदावर कायदे आणि योजना तर आहेतच, पण खरी गरज आहे ती म्हणजे मुकादम आणि कामगार यांच्या मानसिकतेत बदल होण्याची। सरकारने नियमांची अंमलबजावणी अधिक कडकपणे करायला हवी। तुम्हाला काय वाटतं? सरकारी योजना खरोखरच या महिलांपर्यंत पोहोचतायत का? कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी सबस्क्राइब करा जबरी खबरी।